नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनिक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। तर बघा, अखेर आरोग्य सेवक 50% जी भरती होती याच्यावरती न्यायालयाचं ग्रहण लागलं होतं। ते न्यायालयाचं ग्रहण सुटल्यानंतर आता अखेर आरोग्य सेवक भरतीतील विद्यार्थ्यांना जवळपास 2600 विद्यार्थ्यांना नियुक्ती वाटप करण्याचं काम सुरू झालेलं आहे। तर एक प्रशासकीय विभाग असा आहे की त्या प्रशासकीय विभागानं सर्व जिल्ह्यातील म्हणजे त्या प्रशासकीय विभागातील जिल्ह्यातील कलेक्टर्स ऑफिस जे असतील म्हणजे जिल्हा परिषद कार्यालय असेल त्यांना एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेलं आहे। तर ते आयुक्तालयानं प्रसिद्धी पत्रकामध्ये सरळ सांगितलेलं आहे की या जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवक विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या, म्हणजे त्यांची जी उर्वरित प्रक्रिया असेल ते पूर्ण करून त्यांना ताबडतोब कायद्यात नियुक्त्या द्या। तर तो प्रशासकीय विभाग म्हणजे पुणे। तर बघा, हे पुणे प्रशासकीय विभागाचा जो म्हणजे विभागात आयुक्तालयाचं पत्र आहे, हे आयुक्तालयाचं पत्र त्या पुणे प्रशासकीय विभागातील जिल्हे जे असतील जसे की पुणे आहे, सातारा आहे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आहे यांना देण्यात आलेला आहे आरोग्य सेवक भरतीच्या नियुक्तीबाबत। तर बघा, हे जर दिनांक बघितल्याची तर 17 मार्च 2025 म्हणजे आजचीच दिनांक आपण व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना। आणि बघा, आपल्या चॅनलला आपण वेळेवरती सर्वात अगोदर आरोग्य सेवक भरतीची अपडेट देत असतो, तसे इतर एक्झामची सुद्धा अपडेट देत असतो। पण तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता 17 मार्च आहे, आजची तारीख सुद्धा 17 मार्च आहे। म्हणजे लवकरात लवकर आणि ऑथेंटिकेट 100% खरी असणारीच माहिती आपल्या चॅनलला आपण आतापर्यंत आरोग्य सेवकची दिलेली आहे। म्हणून तुम्ही जर आरोग्य सेवक भरती असेल किंवा अन्य भरती सुद्धा असेल, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि सर्व आरोग्य सेवक विद्यार्थ्यांना माझं नेहमीच म्हणणं असते की अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण की आपल्या आरोग्य सेवक विद्यार्थ्यांची जी ही फौज आहे या सर्व विद्यार्थ्यांनी काय एक समाधान त्यांना झालेलं आहे। तर त्या समाधानासाठी म्हणजे तुमच्या या हर्षासाठी या व्हिडिओला एक लाईक करा। चला, ते बाकी आपण नंतर बोलू, लाईक वगैरे करायचं। सुरुवातीला आपण हे पत्र बघू नेमकं काय आहे। तर हे पत्र आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर। विषय काय? माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रीट याचिका क्रमांक 12/842/2024 श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर। हा काय आहे त्याचा विषय आहे। आता याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे, तर ते आपण बघू। ते संदर्भ वगैरे आपल्याला काही बघायचे नाही, मुख्य पत्र वाचायचं आपल्याला। आता मुख्य पत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की उपरोक्त विषयास अनुसरून, जो विषय आहे वरचा हा या विषयाला अनुसरून शासनाकडून प्राप्त झालेल्या संदर्भीय पत्राची प्रत सोबत जोडली आहे। उपरोक्त याचिकेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी पारित केलेल्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहे। त्यासबब माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक 7 मार्च 2025 रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून शासन पत्र दिनांक 15/10/2024 नुसार पुढील आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती। सहपत्र वरील प्रमाणे। नंतर इथं काय आयुक्तालय जे आहेत, मुख्य आयुक्त नितीन माने या नितीन माने सरांची पुणे मुख्य आयुक्त जे आहेत उपमुख्य आयुक्त नितीन माने सर यांची सिग्नेचर आहे। अशा प्रकारचं हे काय आहे तुमच्या नियुक्ती पत्राबाबतचं काय प्रसिद्धी पत्रक आहे। तर हे प्रसिद्धी पत्रक का पुणे विभागाच्या विभागीय आयुक्तालय कार्यालयातून आलेलं आहे। म्हणजे पुणे विभागातील जे जिल्हे आहेत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या विद्यार्थ्यांना मॅक्झिमम 8 ते 10 दिवसांमध्ये काय यांची प्रोसिजर संपून जाणार आहे। आणि प्रोसिजर संपल्यानंतर यांना लगेच आरोग्य सेवक या पदावरती काय होणार आहे, यांची निवड होणार आहे। पुढला प्रश्न बाकीच्या विभागीय म्हणजे जे विभागीय प्रादेशिक विभाग आहेत या प्रादेशिक विभागाचं मग काय। तर बघा, आज आहे सोमवार, तर सोमवारी बरेचशा जिल्हा परिषदेला जेही आरोग्य सेवक विद्यार्थी निवड झालेले आहेत म्हणजे निवड यादीत आहे, या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व जिल्हा परिषदेला भेटी दिलेल्या आहेतच। कदाचित तुम्ही सुद्धा दिलेली असेल भेट। तर या जिल्हा परिषदेचे कामे सुद्धा जोरदार सुरू झालेलं आहे। जसं की झटपी बुलढाणा जर घेतले तर झटपी बुलढाणाने सुद्धा त्यांचं काम सुरू केलेलं आहे, झटपी बीडनं सुद्धा केलेलं आहे, संभाजीनगरनं सुद्धा केलेलं आहे। म्हणजे सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील जेवढ्या जिल्हा परिषद आहे या सर्व जिल्हा परिषदेने कोर्टाच्या आदेशानुसार
आयुक्तालयाकडून परमिशन आल्यानंतर त्यांनी आपले कामं जोरात सुरू केलेले आहेत. म्हणजे जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये आता काय येणार आहे, नवीन निवड यादी येणार आहे. आता नवीन निवड यादी आल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आता सरळ नियुक्तीपत्रे वाटप होणार आहे. नियुक्तीपत्र वाटप झाल्याच्या नंतर कदाचित जवळपास 1 महिन्याच्या आत वेटिंग वाल्यांना सुद्धा एनओशा प्राप्त जर झाल्या असतील भरपूर किंवा सर्व प्रक्रिया पार पडलेली असेल तर 1 महिन्याच्या आत वेटिंग वाल्यांना सुद्धा त्यांची सुद्धा निवड लवकरात लवकर होण्याचे चान्सेस आहेत. तर आणखी सुद्धा मला तुम्हाला खूप माहिती द्यायची आहे आरोग्य सेवक भरतीच्या संदर्भात रिगार्डिंग टू वेटिंग, बट वेळ पुरेसा नाही. उद्या माझा पेपर सुद्धा आहे. त्या पेपराची तयारी माझी चालू आहे, त्यामुळे मला त्याची प्रिपरेशन करावी लागते. म्हणून मी थोडक्यात 5 ते 6 मिनिटाच्या आतमध्ये आटपलं. उद्या माझा पेपर झाल्यानंतर आरोग्य सेवक भरतीविषयी एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. त्यापासून A to Z माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे मी. म्हणून माझ्या परीक्षेसाठी मला बेस्ट ऑफ लक करण्यासाठी एक वेळ व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर कमेंट बॉक्समध्ये फटाफट तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते टाका. म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचे सर्वच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि आरोग्य सेवक भरती विद्यार्थ्यांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवरती तुम्ही कॉमेंट्स केल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळते म्हणजे मिळतेच. आतापर्यंतचा हा इतिहास आहे आपला. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू सो मच.